शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। लक्ष्मी वेंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा। अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने श्री विष्णू सहस्रनाम या दिव्य स्तोत्राचा आपण काही चिंतन करत आहोत। विष्णू सहस्रनाम 1000 नावं आणि आज आपल्यासमोर श्लोक 9 आहे। या 9व्या श्लोकामध्ये एकंदर 11 नाव आहेत। या 11 नावांचा आपल्या उपलब्ध वेळेत आपण काही मनन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। श्लोक म्हणू आधी आणि मग 11 नावांचा थोडा थोडा सारूरूपाने विचार आपण करणार आहोत। ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञ कृतिरात्मवान। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। 11 नाव भगवंतांची या श्लोकात आहेत। पहिलं नाव आहे ईश्वरः। ईश्वरो विक्रमी पुढचं ईश्वर म्हणजे देव। अगदी सोपा शब्द म्हणजे देव। पण ईश्वर शब्द हा थोडासा समजून जर आपण घेतला तर ईश्वर म्हणजे सर्वात पहिल्यांदा निर्गुण निराकार परमात्मा हा एक, मग सगुण निराकार हा ईश्वर आहे, मग पुढे सगुण साकार अवतार आहे आणि मग पुढे मूर्ती, असे चत्वारदेव निरूपणामध्ये रामदास स्वामींनी उल्लेख केलेला। त्यापैकी ईश्वर हा सगुण निराकार, निराकार म्हणजे अव्यक्त, तो दृष्टीचा विषय होत नाही, पण सगुण म्हणजे तो प्रत्ययाला येतो आणि या ठिकाणी त्याचं वर्णन असं आहे ईश्वर असं नाव आहे। याचा अर्थ ईश्वर शब्दाचा ईश शब्द त्यात आहे। ईश या धातूचा अर्थ सत्ता, गाजवणे, समर्थ असणे, कोणतेही क्रिया करण्यासाठी संपन्न असणे। मग इतक्या सृष्टीच्या निर्मितीची क्रियासुद्धा जो करतो तर तो किती मोठा असला पाहिजे। ईश नियामक, सत्ता, एक श्रुती आहे बघा, सत्ता मात्र स्वरूपात्मा अशी एक श्रुती आहे। सत्ता मात्र तो आहे, सगळी सृष्टी निर्माण करेल पण सृष्टीच्या कोणत्याही व्यवहारात प्रत्यक्ष भाग तो घेणार नाही। ते त्या जीवांना स्वातंत्र्य दिलं आहे। त्यांच्या पूर्वजन्मातल्या कर्मांप्रमाणे त्यांनी कर्म करावी, भोगावी प्रारब्धवशात, किंवा एक ईश्वर जर का देहधारी माणसाला वेगळं सामर्थ्य दिलं आहे त्याला क्रियमान स्वातंत्र्य म्हणतो आपण। त्यात ते सारासार विवेक बुद्धी आहेत, तुझं तू बघ। पण या सर्वांचा नियामक सत्ता मात्र जो आहे, ज्याच्या सत्तेवर सगळं होते, सत्ता आणि स्फूर्ती मात्र भगवंताकडून मिळते, म्हणून ईश्वर हे त्याचं नाव फारच महत्त्वाचं आहे। हे नाव जर आपल्याला नेहमीसाठी लक्षात आलं ना तर ईश्वराविषयीची फार श्रद्धा वाटते। तुकोबांचा अभंग आहे, चाले हे शरीर कोणाचे सत्ते, चाले हे शरीर कोणाचे सत्ते, कोण बोलविते हरिविण, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाचे असे। आपल्याला वाटतं की आम्ही बोलतो, मी बोलतो, पण आपल्याला बोलण्याची क्रियासुद्धा करून देण्यासाठी ज्याची सत्ता आवश्यक आहे, सर्वच इंद्रियांचा तो प्रेरक आहे। पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, वाणी या सर्वांचा प्रेरकच परमात्मा आहे, सत्ता मात्र आहे। कारण त्याच्या सत्तेशिवाय होऊ शकत नाही, घडू शकत नाही। बघा सत्ता कशी असते बघा, एक छोटासा दृष्टांत पाहू। एखादी शाळा आहे, पुष्कळ विद्यार्थी आहेत, पुष्कळ डिपार्टमेंट्स आहेत, पण सगळ्या शाळेवरती सत्ता मात्र त्या HMची असते, हेडमास्तर म्हणा, प्रिन्सिपल म्हणा। तो त्या पूर्ण संस्थेचा मुख्य
विश्वस्त मंडळी त्यांना नेमलं की सत्ता तुमच्या हाती, तुम्ही करा. सगळी कामं होतील, विद्यार्थ्यांना शिस्त लागेल, प्रार्थना होईल, वर्ग भरतील, शिकवणं होईल, टाईम टेबल बनेल, पण सगळ्यांवरती सत्ता मात्र त्या प्रिन्सिपलची किंवा मुख्याध्यापकाची राहील. त्याच्या सत्तेशिवाय सहीशिवाय होणार नाही. उदाहरणार्थ समजा त्या स्कूलमध्ये किंवा महाविद्यालयामध्ये एक केमिस्ट्रीची लॅबॉरेटरी आहे. तिथला हेड ऑफ द डिपार्टमेंट तिथले वेगळे, शिकवणारे वेगळे, कर्मचारी वेगळे. कर्मचाऱ्यांनी हेड ऑफ द डिपार्टमेंटला सांगितलं की सर आता पुढची बॅच येते प्रयोग करण्याला, पण सल्फ्युरिक ॲसिड संपला आहे, कोणता तरी आपले एक पदार्थ संपला आहे, तर त्याला ते विकत घेण्याचा अधिकार प्रिन्सिपलने दिलेला आहे. तर तो आधी प्रिन्सिपलकडे जाईल, सर हे असा असा पदार्थ संपला आहे, आता बॅच पुढची येते, त्यांचा प्रात्यक्षिक आहे, तर आता आम्हाला परवानगी द्या की 10 बॉटल्स आपण सल्फ्युरिक ॲसिडच्या मोठ्या कॅन घेऊन येऊ. मग सही प्रिन्सिपल करेल आणि त्या पुढची कार्यवाही मात्र ते हेड ऑफ द डिपार्टमेंट कर्मचारी करतील, आणतील. विद्यार्थी त्या प्रयोगशाळेत येण्यापूर्वी सगळे साहित्य सिद्ध राहील, पण सत्ता मात्र त्या प्रिन्सिपलची राहणार आहे. असं प्रत्येक सृष्टीतल्या प्रत्येक घटकाच्या हालचालीवर ज्याचं नियंत्रण आहे, ज्याची सत्ता आहे, तो ईश्वर आहे. ईश्वर नुसतं सर्व सत्तांवर नाही, इथपर्यंत पंचदशीमध्ये एक श्लोक येतो, कशा कशावरती ईश्वराचं नियंत्रण आहे. उत्पत्तींच विनाशंच, उत्पत्तींच विनाशंच भूतानाम आगतिं गतिम. सुंदर श्लोक आहे. इतका श्लोक जर ईश्वर या शब्दाच्या अंगाने आपल्याला समजून घेता आला तर फार नेहमीसाठी आपल्याला फार चांगला उपयोग होतो. उत्पत्तींच विनाशंच भूतानाम आगतिं गतिम वेत्तीम विद्याम अविद्यांच सवाच्य भगवान इति. कारण ईश्वराला अजून एक नाव आहे, त्याला श्री भगवान असं म्हणतात. बघा, श्रीमद भगवद्गीतेमध्ये वास्तविक आपल्याला हे माहिती आहे की श्रीकृष्णांनी हे अर्जुनाला सांगितली, पण श्रीकृष्ण उवाचा असा उल्लेख नाही आहे ना भगवद्गीतेच्या कोणत्याही श्लोकामध्ये. अर्जुन उवाच आहे, संजय उवाच आहे, धृतराष्ट्र उवाच आहे. मग श्रीकृष्णाने जर अर्जुनाला गीता सांगितली तर उल्लेख असायला पाहिजे की श्रीकृष्ण उवाच. पण कुठेही मध्ये भगवद्गीतेमध्ये व्यास महर्षींनी श्रीकृष्ण उवाच असं लिहिलं नाही आहे. वास्तविक श्रीकृष्णच बोलले, अवतार आहे तो, सगुण साकार आहे, तो चतुर्भुज आहे. गीता सांगताना युद्धभूमीवर सांगितलं, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, माहिती आहे सगळी गीता आपल्याला, हा प्रसंग आहे. पण बोलले जरी श्रीकृष्ण आहेत, ते ईश्वर भूमिकेत बोलले आहेत. याचा अर्थ ईश्वराने हा जीवाला केलेला बोध आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी वर्णन जे या पंचदशी त्या श्लोकात, उत्पत्तींच विनाशंच भूतानाम आगतिं गतिं, या श्लोकामध्ये ईश्वर शब्द नाही आहे. सवाच्य भगवान इति, म्हणजे भगवान आणि ईश्वर अगदी समानार्थी शब्द आहेत. जेव्हा जेव्हा कुठे धर्मग्रंथांमध्ये, शास्त्रग्रंथांमध्ये, संतांच्या वाङ्मयामध्ये हा शब्द येतो अनेकदा, ईश्वरही येतो, भगवानही येतो, हे अगदी समानार्थी शब्द आहेत. याचा अर्थ सगुण निराकार असा होतो. त्यांनी उपदेश पुढे अर्जुनाला केला. आणि भूतांच्या सर्व भूतमात्र प्राणीमात्रांच्या आगतिं गतिं, की प्राणीमात्र येतात कधी, हे संपतील कधी, हे सगळं ज्याला ठाऊक असतं तो ईश्वर आहे. सत्ता आहे त्याची, त्याला माहिती आहे सगळं हे. आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या अभंगातला जे आपण मगाशी चरण म्हटलं, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, बोलविता धणी वेगळाचे असे. ही सगळे भूतमात्र, सगळे सृष्टी, वृक्षाचे पान हाले ज्याचे सत्ते, सत्ता, सगळी सत्ता, याचा अर्थ अधिष्ठान, पूर्ण करता करविता, करवून जीवांकडून घेईल, वृक्षवल्लींकडून घेईल. वृक्षाचं पान हल्लं, ती क्रिया आहे ना एक, या सृष्टीतली एक क्रिया आहे, तर ती सुद्धा ज्याच्या सत्यावर करते. कारण वाऱ्याला तो आज्ञा करतो जा. हे सगळे पंचमहाभूत त्याच्या स्वाधीन असल्यामुळे त्यांच्याकडून सर्व करवून घेऊन या प्राणीमात्रांना तशा तशा प्रेरणा करतो. आणि त्याप्रमाणे सत्ता मात्र ईश्वराचीच आहे. भगवान म्हणा त्याला, भगवान, ईश्वर या अर्थ कोणत्याही शब्दाने म्हणा. देव, देवसुद्धा पुष्कळदा शब्द वापरून हीच स्पष्टीकरण केलं जातं. पण नीट जर या सगळ्या शब्दांचे बारकाईने आपण समजावून घेतले शब्द, तर मग धर्मग्रंथ वाचताना आपल्याला चांगलं पदरात पडतं. आपल्या संपूर्ण
एखादं राष्ट्र असतं, या राष्ट्राजवळ सर्व अंगाने सिद्ध होण्यासाठी संरक्षण विभाग फार मोठा असतो. त्यात नौदल आहे, भूदल आहे, जलदल आहे. तिन्ही प्रकारचं आरमार प्रत्येक राष्ट्राकडे असतं. आणि सर्वांवरती सत्ता त्या राष्ट्राच्या प्रमुखाची, राष्ट्राध्यक्षाची किंवा पंतप्रधानांची असते. यांच्या निर्देशाशिवाय हे तीनही दलांचे नेते म्हणा, सेना दलाचे मुख्य, लष्कराचे मुख्य, हे आपण निर्णय नाही घेऊ शकत. निर्णय करण्याची क्षमता, सत्ता ही त्या राष्ट्राच्या प्रमुखाची असते. मग ते निर्देश करतील, ते फोनवर विचारतील किंवा प्रत्यक्ष येऊन तिघही भेटतील की असं असं आक्रमण शेजारी राष्ट्राचं होत आहे, ते युद्ध करायला सुरुवात करतात, आम्ही काय करायचं. त्यांना आपणहून एक एक तोफ डागण्याची त्यांना आज्ञा नाही आहे. त्यांना विचारायचं आहे राष्ट्राच्या मुख्यांना. कारण संपूर्ण राष्ट्रावरती सत्ता, कोणतंही राष्ट्र असो, अमेरिका असो, जर्मन असो, भारत असो, चीन असो, कोणतंही असो, पुष्कळ राष्ट्र आहेत, त्या त्या राष्ट्रावर त्या त्या राष्ट्राध्यक्षांची किंवा पंतप्रधान ज्याला म्हणतात प्राईम मिनिस्टर, त्यांची सत्ता असते. आणि ते सत्ताधारी असल्यामुळे त्यांच्या स्वाधीन तीनही दलं, चारही दलं, आरमार, लष्कर, हे सगळं त्यांच्या स्वाधीन असतं. आणि त्यांच्या आज्ञेशिवाय ते काही करू शकत नाही. आणि मग त्यांनी आज्ञा दिली की पुढे लष्कर प्रमुख म्हणा किंवा सेनादल प्रमुख, हे सर्व पुढे सैनिकांना आज्ञा करतील. मग त्यात कॅप्टन आहे, मेजर आहे, कर्नल आहे, वेगळे वेगळे हुद्दे आहेत. मग ते हुद्दे त्याप्रमाणे सर्वांना ते कार्य करायला प्रेरित करतील. पण मुळात सर्वांवरती सत्ता राष्ट्राध्यक्षाची. तसं या संपूर्ण जगतावर ज्याची सत्ता आहे त्याला ईश्वर म्हणतात, त्याला परमात्मा म्हणतात, त्याला देव म्हणतात, त्याला भगवान म्हणतात. हे चारही सगुण निराकार या अर्थाने हे चिंतन ईश्वर या शब्दाचं आहे. पुढचं नाव भगवंतांचं 2 क्रमांक, या श्लोकामध्ये 2 क्रमांकाचं नाव आहे विक्रमी. विक्रमी या शब्दाचा अगदी खरा अर्थ अत्यंत पराक्रमी, अत्यंत शौर्ययुक्त ज्याचं आचरण आहे. आणि हे करताना साधारणपणे विक्रमी शब्द वापरताना भगवंतांच्या अवताराचा निर्देश यामध्ये केलेला असं भाष्यामध्ये आचार्यांनी म्हटलं आहे. म्हणजे वराह अवताराचा दृष्टांत दिला आहे, गोवर्धनाचा दिला आहे, कृष्ण लीलांचा विचार केला तर गोवर्धन लीला आहे, नरसिंह अवतार आहे. केवढे पराक्रम आहे हो. काय नरसिंहाचं ते रूप भगवंतांनी धारण केलं हिरण्यकश्यपूला संपवण्याकरता. त्याला ब्रह्मदेवानी वर दिला, त्यांनी खूप वर मागितले, याच्यापासून मरण नको, त्याच्यापासून नको, त्याच्यापासून नको, त्याच्यापासून नको. पण तरी भगवंतांनी युक्तीने ह्या सगळ्या अटी पाळून, ब्रह्मदेवांनी हिरण्यकश्यपूला तथास्तु म्हटल्यानंतर जेवढ्या अटी दिल्या त्या सगळ्या पाळून भगवंतांनी अर्धा सिंह अर्धा मनुष्याचं रूप धारण केलं. आणि काय शौर्य पराक्रम, इतका पराक्रमी हिरण्यकश्यपू की ज्याला त्रैलोक्यातले सगळे प्राणी घाबरत होते, चळाचळा कापत होते. त्रैलोक्यावर सत्ता निर्माण होण्याकरता तो खटपट करत होता. फारच पराक्रमी हिरण्यकश्यपू. हिरण्याक्षकरता वराह अवतार, हिरण्यकश्यपूसाठी भगवंतांनी नरसिंह अवतार घेतला. किती विक्रमी की इतक्या मोठ्या पराक्रमीला सुद्धा भगवंतांनी सगळ्या अटी पाळून समाप्त केला. अत्यंत पराक्रमी म्हणून हे नाव भगवंतांच्या अवताराशी संलग्नित आहे. अवतारात भगवान खूप विक्रम करतात. ईश्वर असताना सुद्धा विक्रमीच आहेत ते. सगळ्या जीवांची निर्मिती, पोसितो जगासी एकलाची, किती विक्रम आहे. या संपूर्ण जगतामध्ये किती जीव आहे. जलजा 9 लक्षाच्या प्रमाणे 84 लक्ष जीवनीचे प्रकार आणि एकेका योनीमध्ये किती लोक. इतक्या सगळ्यांचं पालन पोषण भरण सगळं परमात्मा किती करतोय. सगळे विक्रम आहेत त्याच्या नावाने. आणि याच्या इतका विक्रमी मोठा कोणीच नाही. त्या इतका मोठा विक्रमी कोणीच नाही. सर्वात जास्त विक्रमी पराक्रमी वास्तविक या सृष्टीच्या इतिहासामध्ये आपण जर पुराण ग्रंथ वाचले तर 4 युगामध्ये अनेक 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 पराक्रमी शौर्य असलेले धैर्यवान राजे होऊन गेले. खूप राजे होऊन गेले. पण या सर्वांची तुलना परमात्म्याशी होत नाही. तो या सर्वांचा प्रेरक तर आहेच, पण इतक्या आत्तापर्यंत प्रत्येक युगात होऊन गेलेल्या राजांचं सगळं शौर्य एकत्र केलं जरी, सगळा पराक्रम एकत्र केला तरी तो ईश्वराचा पराक्रम आहे, तो देवाचा पराक्रम आहे. म्हणून त्याचं एक नावच इथे नुसतं शौर्य म्हणजे पराक्रम देहाने असं नाही, बुद्धी पराक्रम, युक्ती पराक्रम. किती ठिकाणी युक्ती काय युक्ती करतो. जसं
श्रीमद भागवतात कथा येते, भगवंतांनी कालयवन याला समाप्त केलं. त्याचा मृत्यू भगवंतांच्या हातून नाही आहे. भूतानाम आगतिं गतिं वेत्तीं विद्याम अविद्यांच सवाच्य भगवान इति असा जो पंचदशीतला श्लोक आहे, त्याला माहिती आहे याचा मृत्यू माझ्या हातून नाही. आगतिं गतिं याचा मृत्यू मात्र मुचकुंदाच्या हातून आहे. त्याला युक्तीने आपल्या मागे धावत 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 मागे पळत गेले. रस्ते भगवान पराक्रमी आहेत, नावच विक्रमी आहे, पण तरी पळत सुटले. तिथे बुद्धीचा विक्रम करतात आहे. पळत गेले, त्याला मागे मागे नेला. कारण भगवंतांना हे माहिती आहे की याचा मृत्यू माझ्या हातून नाही, याला मुचकुंदाच्या हातून मृत्यू आहे, म्हणून तिथे गळेत नेला आणि त्याला समाप्त केलं भगवंतांनी. सगळ्या प्रकारच्या सामर्थ्यांनी शौर्ययुक्त पराक्रमयुक्त असूनही भगवान ब्रह्मदेवाच्या विधिलिखित जे बदलत नाही कधी. आणि म्हणून सर्वांपेक्षा जास्त पराक्रमी सृष्टीमध्ये होऊन गेलेल्या नुसतं राजेच नाही, इतरही माणसं मल्ल होऊन गेले, युद्ध करणारे होऊन गेले, राजे होऊन गेले, कितीतरी विक्रम कोणाकोणाच्या नावावर आहेत. पण सर्वांपेक्षा विक्रमी शौर्ययुक्त पराक्रमी असा परमात्माच आहे. म्हणून त्याचं एक नाव श्री विष्णू सहस्रनामामध्ये या श्लोकातलं 2 क्रमांकाचं नाव विक्रमी असं आहे. तिसरं नाव या श्लोकातलं आहे धन्वी. धन्वी या शब्दाचा अर्थ आहे धनुष्य धारण करणारा. आणि श्री विष्णूंचं जे धनुष्य आहे याचा उल्लेख पुन्हा श्री विष्णू सहस्रनामाच्या अंतिम श्लोकातील त्या श्लोकामध्ये भगवंतांच्या सगळ्या आयुधांची नावे आहेत. शारंगधर्वा गदाधरा रथांग पाणिरक शब्द सर्व प्रणायुधा, हे सर्वात अंतिम श्लोकात ते येईल. पण श्री विष्णूंचं जे धनुष्य आहे त्याचं नाव शारंग असं आहे. शारंग त्यांचं धनुष्य आहे धारण करणारा. प्रभू रामचंद्रसुद्धा धनुर्धारी आहेत. पुष्कळ पराक्रमी राजे या सृष्टीत आत्तापर्यंत झाले. अनेक धनुर्धर झाले की धनुर्विद्ये जे अत्यंत प्रवीण त्यांच्या गुरूंच्या कृपेने, त्यांच्या गुरूंनी त्यांना इतकी सुंदर धनुर्विद्या दिली की ते फार पराक्रमी ठरले. 3 धनुर्धर आपल्या संस्कृतीमध्ये प्रसिद्ध आहेत. एक ध्रुव आहे, फार मोठा धनुर्धर मानला आहे, फार मोठा धनुर्धर आहे. दुसरा अर्जुन आहे द्वापरयुगामध्ये, तोही फार मोठा धनुर्धर आहे, पाशुपतास्त्र मिळालं शंकरांकडून. आणि तिसरे प्रभू रामचंद्र आहे. रामश शस्त्रभृताम अहम असं भगवान विभूती बोलतात. प्रभू रामचंद्र हे धनुर्धर आहेत आणि त्यांच्या ध्यानाचा श्लोक जो श्री रामरक्षेत येतो, प्रत्येक देवतेच्या ध्यानाचा श्लोक वेगळा वेगळा आहे. जसं आत्ता आपण मंगलाचरणात श्लोक म्हणत होतो, शांताकारम भुजगशयनम, हा भगवान विष्णूंच्या ध्यानाचा श्लोक आहे. तसा प्रत्येक देवतेच्या ध्यानाचा श्लोक वेगळा वेगळा आहे. ध्यान नित्यम महेशम भगवान शिवांच्या ध्यानाचा श्लोक आहे. तसं प्रभू रामचंद्रांच्या ध्यानाचा श्लोक रामरक्षेतला आहे. ध्यायेत आजानुबाहुम धृतशरधनुष्यम. धृतशरधनुष्यम म्हणजे धनुर्धारी राम आहे असं त्याचं ध्यानाच्या श्लोकात वर्णन आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांचं ध्यान अनेक जण करतात, अनेकांची उपास्य देवता आहे. उपास्य असली आणि नसली तरी रामावर खूप प्रेम आहे, मला आवडणारी देवता आहे, ध्यान करायचं आहे. आणि हा श्लोक रामरक्षेतला आहे. त्याच्या आयुधांसह त्याचं ध्यान केलं आहे पूर्ण अगदी. धृतशर धनुष्यम मग बद्धपद्मासनस्थम वगैरे. पण त्याही श्लोकामध्ये धनुर्धारी रामाचा उल्लेख आहे. आणि खरं म्हणजे एखाद्याने धनुष्य धारण करणं हे त्याच्या पराक्रमाचं द्योतक आहे. निर्भयता, पराक्रम, अन्याय सहन न करण्याची क्षमता, अन्याय नाही सहन करणार. प्रभू रामचंद्रांनी रावणाशी युद्ध करताना किती पराक्रम केला. राम आणि रावण यांचं युद्ध 85 दिवस चाललं असं वर्णन रामायणामध्ये आहे. आणि शेवटचे 28 ते 30 दिवस फक्त राम आणि रावणच लढत होते. आधी पुष्कळ होऊन गेले युद्ध. शेवटी एकटा रावण उरला, कुंभकर्ण, इंद्रजितही गेले, त्याचे मुलंही गेले, अनेक दैत्य संपले. शेवटी रावण स्वतः युद्धाला जेव्हा आला तेव्हा प्रभू रामचंद्रांनी त्याच्याशी युद्ध करताना असं काय युद्ध केलं त्याच्यावर वर्णन करताना वाल्मिकी रामायणामध्ये श्लोकार्थ येतो, राम रावण योर युद्धम, राम रावण योरिव. बस राम आणि रावण यांचं युद्ध कसं झालं त्याला दुसरी तुलना उपमा नाही, उपमाच नाही. राम रावण योरिव, योहो इव, त्यांचं झालं ते त्यांच्यासारखंच झालं, बाकी दुसरं त्याला देता येत नाही. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांच्या
अवताराकडे या शब्दाचा जास्त उल्लेख आहे, कारण धनुर्धरामध्ये राम सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून धन्वी याचा अर्थ धनुष्य धारण करणारा प्रभू रामचंद्रांच्या सगुण विग्रह त्रेतायुगातला, त्याच्याकडे या नावाचा उल्लेख निर्देश आहे. पुढचं नाव या श्लोकातलं आहे मेधावी. मेधावी हे बुद्धीचे स्तर आहेत. बुद्धी ही प्रत्येक चेतन प्राण्याला, जीवधारी प्राण्याला भगवंताने दिली. अगदी मुंगीलाही बुद्धी आहे, छोट्या मोठ्या अळीलासुद्धा बुद्धी आहे. पर्णाळी पाहुणी उचले, जीवसृष्टी विवेके चाले, आणि पुरुष होनी भ्रमले अशी काय म्हणावी 12व्या दशकात ओवी येते. सर्वांना बुद्धी आहे. या बुद्धीचे काही स्तर आहेत. ते मनुष्य अवतारात जास्त आहेत, कारण सारासार विवेक बुद्धी मनुष्य जन्मात करता येते. या बुद्धीचे मग स्तर शास्त्राने कल्पले आहेत. बुद्धी, प्रज्ञा, मेधा, ऋतुंभरा अशी त्याची नाव आहे. त्यामध्ये मेधा 3 क्रमांकावर आहे. आणि मेधा हे बुद्धीच आहे, ती बुद्धीच आहे, पण तिचं एक वेगळं लक्षण आहे. अत्यंत प्रचंड मोठी स्मरणशक्ती असलेला जो एखादा जीव आहे त्याला मेधावी म्हणतात. मेधा शब्दाचा अर्थ प्रचंड स्मरणशक्ती, की एखादी गोष्टी एकदा त्यांच्या हार्ड डिस्कवर गेली, हार्ड डिस्क म्हणूया म्हणजे लक्षात येतं, हार्ड डिस्कवर गेली, बुद्धीत गेली, की ती कधीही विसरणार नाही, जीवनभर विसरणार नाही. आणि असे मेधावी पुरुष पूर्वी होते, आजही आहेत. त्यांच्या संपर्कात जितकी माणसं येतात, सहसा सगळे संत हे मेधावी वृत्तीचे असतात. त्यांची पुढे ऋतुंभरामध्येही प्रवास झालेला असतो. पण त्यांना कोणीही एखादा शिष्य कधी कुठे भेटला की ते त्याचं नाव कधीच नाही विसरत. कदाचित त्या गावात पुन्हा 30 वर्ष जाणारही नाही, पण त्यानंतर जर पुन्हा कधी जाणं झालं तर सर्वांची नावं त्यांना स्मरणात येतात. आपल्याला आश्चर्य वाटतं की हे तर 30 वर्षात इथे आले नाही साधू सत्पुरुष, पण यांना सगळ्यांची नावं कशी आठवतात. त्याचा अर्थ त्यांची मेधा जागृती झालेली असते. मेधा याचा अर्थ प्रचंड स्मरणशक्ती धारण करणारी जी बुद्धी, तिला मेधा म्हणतात. याला का मेधावी नाव दिलं? कारण याला सर्व जीवांच्या सर्व जन्मांचे सगळे कर्म आठवतात. बघा, सर्व जीवांच्या सर्व जन्मांचे कर्म यांनी भगवद्गीतेत अर्जुनाला सांगितलंच आहे, तो श्लोकच आहे. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुन तान्यम वेद सर्वाणी नत्वम वेत्थ परंतप. अर्जुना, आजपर्यंत बहुनी मे व्यतीत, आणि माझे अनेक अनेक अवतार, जन्म म्हणजे भगवंतांचा अवतार असतो, तुझे खूप झाले, पण तुला नत्वम वेत्थ परंतप, तुला ते आठवत नाही. पण मला तुझे हे आणि माझे सगळे अवतार आठवतात, तुझे सगळे पूर्वजन्म आठवतात. भीष्म शरपंजरी पडले, महाभारतात कथा येते, आणि त्या अर्जुनाच्या बाणांनी विद्ध होऊन शरपंजरी पडले. इच्छामरणी आहेत, उत्तरायण प्रारंभ झाल्याशिवाय देहत्याग करणार नाही आहेत. भगवान गेले सर्व पांडवांना घेऊन, आणि युधिष्ठिराला प्रश्न विचारून त्याची उत्तरं भीष्म देतात. त्याच्या अंतर्गतच ते विष्णू सहस्रनाम आहे. पण भीष्माचार्यांनी भगवंतांना प्रश्न केला की देवा, मी या संपूर्ण जन्मामध्ये कधीही अधर्माने वागलो नाही, कधी वाईट केलं नाही, सत्याचा पंथ धरला, कोणाचा अपमान तिरस्कार केला नाही, तरी मला हे असं कर्म का भोगावं लागलं. भगवंतांनी त्याला त्याच्या मागचे एक एक जन्म दाखवले की भीष्मा, तुला आत्ता काही केलं नाही, बरोबर आहेस, तुला मी तुझा एक मागचा जन्म दाखवतो. आणि एक मागचा जन्म दाखवता दाखवता भगवान श्री भीष्मांच्या 100व्या जन्म मागापर्यंत गेले. तिथे त्यांना कळलं की पायात डोळ्यात पाणी आलं की देवा, मला कळलं की मला हे दुःख का भोगावं लागत आहे. राजकुमार होते, 100 जन्माआधी वीर होते, युद्धाला जायचे, विजयी व्हायचे, विजयाचा उन्माद घेऊन एकदा येत होते नगरामध्ये, रस्त्यामध्ये सरडा पडलाय मेलेला, त्याला बाणाच्या टोकाने उचलला, तुच्छतेने फेकला, भिरकावला, तो एका काटेरी कुंपणावर पडला. त्याच्या शरीरामध्ये कितीतरी काटेरी कुंपणाचे काटे गेले. हे 100 जन्मपूर्वी केलेलं त्यांना नाही आठवत आहे. नत्वम वेत्थ परंतप, तुला नाही आठवत. भगवंतांनी हे भीष्माचार्यांना दाखवून दिलं की तू हे कर्म केलंयस, आणि म्हणून त्या कर्माचं फळ तुला आत्ता भोगावं लागतं आहे. इतका मेधावी भगवान की त्याला सगळ्या जीवांचे सगळे पूर्वजन्म आठवतात, आणि तशी तशी त्यांना फळं देतो. हा भाग वेगळा आहे. आपण मेधावी फक्त शिकतोय. मेधावी सगळं स्मरण,
अत्यंत प्रचंड मोठी स्मरणशक्ती बुद्धीच्या ठाई जेव्हा असते तेव्हा त्या बुद्धीला मेधावी असं म्हणतात. पुढे ते ऋतंभरा वगैरे पुढे आहे अजून. आपल्याला फक्त मेधावी शब्द, भगवंतांचं एक नाम, ह्या श्लोकामधलं 4 क्रमांकाचं नाव मेधावी आलं म्हणून आपण मेधावी शब्दाचा थोडासा विचार आचार्य भाष्याप्रमाणे केला. 5वं नाव या श्लोकातलं आहे विक्रम. विक्रमी होऊन गेलं. इथे विक्रम शब्दाचा अर्थ पराक्रम, शौर्यत आहेच, पण विक्रम शब्दाचा अर्थ रेकॉर्ड्स असा आजच्या काळात होतो ना, तसाही आहे. रेकॉर्ड्स, सगळे रेकॉर्ड्स आत्तापर्यंतचे देवाच्या नावावर आहेत. बरं, ह्याचे विक्रम असे आहेत की ते मोडल्या जाणार नाही आहेत. म्हणजे भगवंतांनी कृष्णा अवतारात गोवर्धन पर्वत एका करांगुलीवर धारण केला, ती लीला एकदाच केली, पण अजूनही तो पराक्रम कधी कोणी मोडला नाही, पुढे मोडण्याची शक्यता नाही. एकदा एक पराक्रम केला की त्या पराक्रमाची नोंद तर पुराण ग्रंथांमध्ये होऊन जाते, लीलांमध्ये होऊन जाते. व्यास वाल्मिकींसारखे ते पुराण ग्रंथात लिहून ठेवतात, पण त्या पराक्रमाची बरोबरीही कोणी करू शकत नाही आणि तो पराक्रम कोणी कधी मोडू शकत नाही. इतके पराक्रम, इतके विक्रम याच्या नावावर आहेत जरा रेकॉर्ड्स. आणि व्यवहारी जगामध्ये मात्र असं नाही आहे. कुणीतरी एखादा विक्रम करतो, त्याचा गाजावाजा होतो, त्याला मोठं पुरस्कार मिळतो. जसं बघा, क्रीडा विश्व जे आहे, या क्रीडा विश्वामध्ये अनेक प्रकारच्या क्रीडा किंवा खेळ खेळले जातात. ऑलिम्पिक आपण पाहतो नेहमी, कितीतरी गेम्स, जवळपास 40 क्रीडा प्रकारांचा त्यात समावेश आहे. पण कोणी ना कोणी दरवर्षी काहीतरी एक नवीन विक्रम करतो, जुना विक्रम मोडत जातो. अगदी क्रिकेट या क्रीडा क्षेत्राचा जर विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा भारताच्या दृष्टीने विचार केला तर सगळे विक्रम हे विजय मर्चंटच्या नावावर होते. पुढे गावस्कर आले क्रिकेट खेळामध्ये, त्यांनी त्यांचे सगळे विक्रम मोडले. सुनील गावस्करच्या नंतर सचिन तेंडुलकर आले, त्यांनी सगळे सुनील गावस्करचे विक्रम मोडले. त्यानंतर विराट कोहली आले, त्यांनी सगळे जुने विक्रम मोडले. म्हणजे एकाचा विक्रम दुसरा मोडतो. इथे एक विक्रम या भौतिक जगातला पुढे मोडणारा कोणीतरी तयार होतो, पण भगवंतांच्या नावावर त्यांच्या अनेक अवतारांमधले जे विक्रम आहेत ते विक्रम नंतर कधी कोणीही मोडलेले नाहीत. हिरण्यकश्यपूला मारताना जो नरसिंह अवतार भगवंतांनी धारण केला पुन्हा झाला आहे का? नाही, तो अबाधित विक्रम आहे. भगवंतांच्या प्रत्येक लीलेचा विक्रम हा अबाधित आहे आणि म्हणून भगवंतांना इथे विक्रम असं नाव आहे. आचार्याने अजून एक अर्थ याचा असा केला आहे, वी शब्दाचा अर्थ पक्षी असा होतो, विशेषतः गरुडाला वी म्हणतात. स्मर्तृगामी आहे हा. नुसतं भगवंतांच्या मनामध्ये गरुडानी इथे उपस्थित व्हावं असा विचार आला की गरुड येतात. पुष्कळ कथा आहेत. गजानन मोक्षाच्या वेळी भगवान गरुडावर आले, कर्दवांची तपश्चर्या संपली, भगवान गरुडावर आले. आणि नुसते स्मर्तृगामी नाही, गरुडावर बसून भगवान बसून जो क्रमण करतो, गरुड हा ज्याचं वाहन आहे त्याच्यावर बसून जो क्रमण करतो, वी म्हणजे गरुडाचा निर्देश आहे. क्रम म्हणजे क्रमण करणे, मार्ग काढणे, आकाश मार्गातून गरुड घेऊन जाणार आहे, पराक्रमी तोही आहे, पण भगवंतांचं वाहन आहे. म्हणून अत्यंत वेगाने गरुडावर बसून जो क्रमण करतो त्याला विक्रम असं नाव आहे. पुढचं नाव या श्लोकातलं 6 क्रमांकाचं जे नाव आहे क्रमः. विक्रम मेधावी विक्रम क्रमः, 6 क्रमांकाचं नाव. पहिल्या चरणामधलं शेवटचं नाव, 6वं नाव क्रम. याचंच नाव क्रम ठेवलं का गेलं? कारण यांनी जी सगळी सृष्टी उत्पन्न केली, भगवंतांनी एकोहम बहुश्याम प्रजायेय असा मूळ संकल्प झाला, ज्याला मूळ माया म्हणतो आपण. आणि मग सगळी सृष्टी उत्पन्न झाली. पण सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती असा भगवद्गीतेचा श्लोक येतो. किंवा एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयती, हाही गीतेतला श्लोक आहे. या सृष्टीला असा एक काही क्रम लावून दिला. जसं निसर्गचक्र जे आहे, उन्हाळा येतो, उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, मग हिवाळा येतो, 3च ऋतू येतात साधारण विषववृत्तावरच्या देशांमध्ये. कोणत्या कोणत्या देशात 2च ऋतू येतात, पण भारतवर्षाचा विचार केला तर 3 ऋतू येतात.
असं कधी होत नाही की आता उन्हाळा आहे मग पावसाळा एक थेंब नाही पडणार, पाऊस एकदम हिवाळा येईल, असं नाही होऊ शकत. कारण क्रम याचं नावच या श्लोकामध्ये जे क्रम आलेला आहे ना, या सृष्टीला ज्यांनी क्रम लावून दिलेला आहे, सृष्टीला क्रम लावून ती नियंत्रित ठेवणारा जो आहे, म्हणून त्याचं एक नाव क्रम असंच आहे, असं आचार्याने लिहिलेलं आहे. आणि सृष्टीमध्ये सगळाच क्रमविकासच आहे हो. या सृष्टीच्या विचारात आपण निसर्गचक्र पाहिलं, एक जीव आहे, त्याचा एक क्रमविकास आहे. असं कधी होत नाही की एखादा मनुष्य जन्माला आला आणि तो जन्माला आलेला म्हातारा आहे आणि मग तो म्हातारा म्हणजे समजा त्याला 80 वर्ष आयुष्य आहे, तो 80 वर्षाचा जन्माला आला आईच्या उदरातून आणि त्यानंतर तो 79 वर्षात झाला, मग 78. असा क्रम नाही आहे. जन्माच्या वेळी त्याचं वय 1 क्षणाचं असतं, मग 1 सेकंदाचं, मग 1 मिनिटाचं, मग 1 तासाचं, मग 1 दिवसाचं, मग 1 महिन्याचं, मग 1 वर्षाचं. हा क्रम आहे. आणि असं करता करता या क्रमाने तो मोठा होता होता मग त्याला जेवढी आयुर्मर्यादा ब्रह्मदेवाने दिलेली आहे, 60, 70, 80, 85, 90 जी असेल ती, असा हा क्रम आहे. ही वयोमर्यादासुद्धा क्रमाने आहे. असं कधी होतं का की एखादा जन्माला आलेलं मूल आहे, सहसा थोडी मोठी माणसं झाली, 17, 18, 20 वर्षाची झाली, स्त्री पुरुष दोघंही मनुष्य योनीतली, त्यांना 32 दात येतात. पण असं कधी होतं का की जन्माला आलेल्या मुलाला 32 दात आहे? नाही होत. क्रम आहे, क्रम आहे तिथे. त्याच्या आधी दात येण्याच्या आधी हिरड्या मजबूत करतो भगवान. मग त्या मुलाला काही काही खेळणी चावाविषयी वाटतात, त्यावरून आईवडील ओळखतात की आता काहीतरी खेळणी चघळतोय, चावतोय, हिरड्या मजबूत होतात आहे. आणि त्या खूप मजबूत झाल्यानंतर पहिल्यांदा एक दात उगवतो, मग दुसरा येतो. करता करता हळूहळू दात यायला लागतात, दाढा एकदम येत नाही. मग ते दूध दात पुढे पडतात, त्यानंतर पुन्हा एकदा येतात, 2दाच येतात. एकदा आणि 2दा, तिसऱ्यांदा नाही येतात. हा क्रम लावून दिला आहे भगवंतांनी. आपण ह्या देहधारी मनुष्याच्या कोणत्याही गोष्टीचा विचार करा, सगळ्यांना एक क्रम आहे. आणि हा क्रम ज्यांनी लावून दिला आहे म्हणून त्याचं एक नावच इथे क्रम असं ठेवलेलं आहे. पुढचं नाव या श्लोकातलं आहे अनुत्तमम, म्हणजे ज्याच्यापेक्षा कोणी उत्तम नाही. उत्तम याचा अर्थ सर्वश्रेष्ठ असा होतो. या संपूर्ण सृष्टीचा विचार केला, जगताचा विचार केला तर 15व्या अध्यायाचा विषय आहे यस्मात् क्षरमती तोह. अक्षराणाम, अक्षरा 2 पुरुष मानले, क्षर अक्षर, क्षर आणि अक्षर. क्षर म्हणजे संपणारे, अक्षर म्हणजे न संपणार. यस्मात् क्षरमती तोहम अक्षराणाम, अतिशय उत्तम. क्षर अक्षर आणि उत्तम पुरुष असं 15व्या अध्यायात छान वर्णन येतं. त्यापैकी क्षर म्हणजे संपणारे, अक्षर म्हणजे सुद्धा संपणारे, पण क्षराच्या तुलनेत खूप दीर्घ आयुष्य असलेलं म्हणजे ईश्वर. अक्षर ईश्वराला म्हणतात. पण ईश्वर केव्हा संपेल त्यावेळेला अनुत्तमम हे ब्रह्मवस्तूला निर्गुण निराकाराकडे पाहून निर्देश करून दिलेलं नाव या ठिकाणी आहे. आणि खरं म्हणजे हा उत्तम यासाठी आहे की याच्या बरोबरीचाच कोणी नाही. खरं म्हणजे याच्या बरोबरी करणारा सुद्धा या जगतात दुसरा पदार्थ नाही. कारण ईश्वर एकच मानला आहे शास्त्राने. दुसरा ईश्वर मानला तर अनावस्था निर्माण होते. 2 ईश्वर नाही, ईश्वर एकच आहे. त्याच्या बरोबरीचा दुसरा कोणी नाही तर उत्तम कसा असेल? श्रुतीत तशी आहे, न तत् समश्चात व्यतिक कुतो न्यो, त्याच्या इतकाच कोणी नाही. ही काय श्वेताशतर श्रुती आहे. न तत् समः, न तत् समो, त्याच्या सारखाच कोणी नाही. तर अधिकश्च कुतो, त्याच्यापेक्षा मोठा कसा असेल कोणी? व्यतिकश्च दृश्यते, कोणी दिसणारच नाही. सर्वात उत्तम पदार्थ हा परमात्मा निर्गुण निराकाराचा निर्देश आहे. त्याच्यापेक्षा कोणी उत्तम नाही. सर्वात उत्तम, सर्वोत्तम त्याला म्हणतात. आणि म्हणून हे नाव अनुत्तमम हे नाव 7 क्रमांकावर या श्लोकामध्ये आलेलं आहे. दुराधर्ष पुढचं नाव 8 क्रमांकाचं नाव आहे दुराधर्ष. दुराधर्ष, धर्ष शब्द धातू या ठिकाणी, याचा अर्थ घर्षण करणे असा, घासणे, झिजवणे, ज्याची कधी झीज होत नाही. दुराधर्ष कधीही शक्य नाही. तो नियामकता आहे, तो निर्माता आहे, सगळी सृष्टी निर्माण करतो. पण एवढं सगळं करूनही केवढी अफाट सृष्टी आहे हो. अतर्क्य महिमा तुझा म्हणतो ना आपण, आपल्या कल्पनेत बसणार नाही इतकी सृष्टी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज असं त्याला म्हणतो आपण.
सामान्य माणसाच्या बुद्धीला हे पेलतही नाही, शक्य नाही, विचारही करू शकत नाही. इतकं सर्वांचं अधिकारण, आणि तो अखंड सृष्टी निर्माण करतो, प्राणीमात्र निर्माण करतो, सत्तेने करतो. पहिला शब्द आपण ऐकला सत्ता, अर्थात ईश्वर शब्द सत्तावाचक आहे. पण तरीसुद्धा त्याचं घर्षण किंवा झीज कधीही होत नाही. आपण नेहमी म्हणतो की त्याच्या इतका कधीही मोठा कोणी नाही, ज्याची झीजही कधी होत नाही. या अर्थाने ते दुरादर्श नाव आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम म्हणतो ना आपण, पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आपण दृष्टांत पहिल्या 2 नावांच्या वेळी पाहिला होता की समुद्राजवळ आपण गेलो आणि 1 चमचा पाणी घेतला आणि पिऊन पाहिलं, समजा पिलो आपण. समुद्रातल्या 1 चमचा पाण्याचा व्यय केला, आपण खर्च केला, पाहिलं वापरून आणि वाळूत टाकून दिलं. समुद्र कमी होतं का? त्याची झीज होते का? नाही होत. अथांग आहे. इतक्या मोठ्या पाण्यामधून 1 चमचा पाणी, 1 चमचा काय 10-10 हॉर्स पॉवरच्या किती मोटर सगळीकडे लावा, समुद्र तितकाच राहतो, त्याची झीज होत नाही. लौकिकातला भगवंतांच्या दुराधर्ष नावाला साजेसा दृष्टांत सागराचा आहे, आकाशाचा आहे, वाऱ्याचा आहे, पंचमहाभूतांपैकी कोणाचाही. इतका दर क्षणाला सगळे प्राणी मात्र प्राणवायूचं सेवन करतात. मग या संपूर्ण सृष्टीतला प्राणवायू संपतो का? नाही. कारण पंचमहाभूत हे भगवंतांचंच एक अंग आणि रूप आहे. त्या कोणाची उपमा भगवंताला द्या, ते जसे संपत नाही. पंचमहाभूतांचा व्यय कितीही झाला तरी त्यांची झीज होत नाही, घर्षण होत नाही. पंचमहाभूत, सागर इत्यादी भगवंतांचेच अंग रूप असल्यामुळे त्यांना झीज नाही. आणि म्हणून या दृष्टांतांनी भगवंत कसा दुराधर्ष आहे हे कळण्याकरता शास्त्रविधा. शिवाय भगवंतांची झीज का होत नाही? भगवंतांना प्रारब्ध नाही हवं. इच्छा, अनिच्छा, परेच्छाचं प्रारब्धम त्रिविधम स्मृतम असं पंचदशीत वर्णन आहे चित्रदीपामध्ये. हे 3 ह्या देहधारी जीवाला आहेत. इच्छा, अनिच्छा, परेच्छा असं प्रारब्धाचे 3 रूप आहेत. ते भगवान जेव्हा अवतार घेतात त्यावेळेसुद्धा आणि अवतार न घेता आपल्या मूळ महिम्यात स्थित असतात तेव्हासुद्धा भगवंतांना 3ही गोष्टी या नसतात. आणि या 3 गोष्टी ज्याला असतात त्याच्या एकंदर सामर्थ्याच्या देहाचा क्षय होत जातो, झीज होत जाते. आणि 3 प्रकारचं प्रारब्ध भोगता 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 मनुष्याचं घर्षण होतं, झीज होते. आणि त्यामुळे ही झीज परमात्म्याची होत नाही, कारण त्याला इच्छा, अनिच्छा, परेच्छा, प्रारब्धच नाही आहे. तो प्रारब्धाचा विषय, तो सर्व जीवांचा आदिकारण आहे ना, त्याच्यापासून सृष्टीची उत्पत्ती आहे, तो आदिकारण आहे. आणि म्हणून भगवंताला हे नाव दुराधर्ष असं दिलेलं आहे. 9वं नाव या श्लोकातलं आहे कृतज्ञ. म्हणजे त्याच्यासाठी कोणी जर काही काम केलं, त्याचं काम केलं तर तो त्याची जाणीव ठेवतो. जो जाणीव ठेवतो आपल्यासाठी कोणी काही काम केलं, आपल्यावर उपकार केला आहे किंवा माझ्यासाठी हे काम केलं आहे, त्या कामाची जाणीव ठेवून त्याला तसं फळ देणं असं भगवान नेहमी करतो. कोणाला उपेक्षित ठेवीत नाही, कोणाला उपेक्षित ठेवीत नाही. आणि ती जाणीव ठेवून तो वागतो. केलेल्या उपकारांची जाणीव ठेवून भगवान अवतारात पण वागतात. लहानसं जरी काम केलं असेल तर भगवान त्यासाठी त्याला फार मोठं फळं देतात. म्हणून भगवंतांना एक नाव कृतज्ञास आहे. लहान लहान गोष्टींनी तो प्रसन्न होतो बरं का. श्रीमद भगवद्गीतेत 9व्या अध्यायात वर्णन आहे ना, पत्रम पुष्पम फलं तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती तदहं भक्तपरितम अश्नामी प्रयतात. छोट्याशा पाना फुलांनी ते साजूकही न हो सुकलेसे माऊली म्हणते. एक सुकलेसं पान जरी भगवंताला प्रेमयुक्त अंतःकरणी वाहिलं ना तर त्याला ते कळतं आणि तो ऋणी होतो. आणि त्या कर्माचं फळ तो न मागता त्या जीवाला देत राहतो. कृतज्ञ आहे तो. कारण तो कधीही त्याच्यासाठी केलेल्या कर्माचं विस्मरण होऊ देत नाही आणि त्या जीवाला तसं फळ देतोच. श्रीरामकथेमध्ये एक कथा येते, लहानसा दृष्टांत म्हणून बोलतोय भगवान कसे कृतज्ञ आहेत. प्रभू रामचंद्रांनी सीतेचं हरण झाल्यानंतर ऋषमुख पर्वतावर त्यांची सुग्रीव हनुमंतांची भेट झाली, वालीचा वध केला. हा इतका विस्ताराने आपल्याला भाग नाही पाहायचा. पण वानर सेनेचं सहाय्य झालं. मग लंकेवर
सेतुबंधानंतर आक्रमण केलं. रावण, कुंभकर्ण, इंद्रजित या सर्व इत्यादींचा बांधवांसह रामांनी वध केला. अवतार कार्य पूर्ण झालं आणि परत भगवान आले पुष्यक विमानातून बसून. जाताना सुद्धा भगवान भरद्वाज मुनींच्या आश्रमात थांबले होते. प्रयागला यांचा आश्रम आहे, आताही थांबलेत. भरद्वाज म्हणतात, रामा, खूप मोठा अवतार कार्य छान केलंस, आता जा, राज्याभिषेक होऊ दे तुम्हाला. मी खूप प्रसन्न आहे, कारण रावण अत्यंत उन्मत्त झाला होता. त्रैलोक्याचा अधिपती होण्याचं स्वप्न पाहिलं, देवांची स्पर्धा, विष्णूची स्पर्धा, तुमचं छान अवतार कार्य झालं. रामा, मी प्रसन्न आहे, काही वर माग. भगवान म्हणाले, मला काहीच नको आहे. रावण वध झाला, सृष्टी आता आनंदात आहे, मला अवतार कार्य झालं आहे, माझं काही नको आहे. नाही, पण काहीतरी माग रामा. आणि भारद्वाज मुनींसारखे अधिकारी पुरुष जर रामरायांना म्हणतात त्या रामांना माग, तर राम म्हणाले, मला तर माझ्यासाठी काही नको आहे, पण मुनिवर, आपण मला काही देऊच शकत असाल, देत असाल तर फक्त एकच गोष्ट द्या. ही सगळी जी वानरसेना आहे, या वानरसेनेने खूप पराक्रम केले, त्यामुळे युद्धात आमचा विजय झाला. पण ही सगळी वानरसेना जी आहे, हे वानर योनीतले असल्यामुळे यांना नीट खायला प्यायला मी देऊ शकलो नाही. हे झाडावर बसायचे, पाला खायचे, कच्ची फळं खायचे, यांनी आपलं सगळं करून घेतलं. आपण मला काही देऊच शकत असाल, देणार असाल तर एकच द्या. आणि या ठिकाणी वाल्मिकी रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांच्या तोंडी भरद्वाजांना म्हटलेला श्लोक आहे, अकाल फलिनो वृक्षः सर्वे चापी मधुस्त्रवाः फलानि बहुगंधीनी बहूनी विविधानी च, असा श्लोक आहे. सुंदर श्लोक आहे. हे रामांनी सगळ्या वानरसेनेसाठी मागितलं आहे. अकाल फलिनो वृक्षः, एकच करा मुनिवर, आपण आता इथून आम्ही अयोध्येला जाणार, सगळी वानरसेनेला मी आणलं आहे बरोबर. सुग्रीवाला सांगितलं आहे की सगळ्या वानरांना राज्याभिषेकात या तिथे पाय करता, ते सगळ्यांना घेतलं आहे. हे आधी खूप परिश्रम केले आहेत. मला माहिती आहे की सध्या अकाल म्हणजे जेवढी इथून वृक्ष आहेत अयोध्येच्या मार्गावर, यांना फळ येण्याचा कालावधी नाही आहे, सीझन नाही आहे, आता त्यांना येणार नाही. म्हणून रामचंद्र भरद्वाजांना म्हणतात, अकाल फलिनो वृक्षः, काळ नाही त्यांचा, पण या सगळ्या वृक्षांना खूप फळं येऊ द्या, तुमच्या कृपेने ती येतील. तुमची तपश्चर्या तशी आहे गुरुजी. सर्वे चापी मधुस्त्रवाः, आणि सगळी फळं अत्यंत मधुर असली पाहिजे. बरं, नुसती मधुर नाही, फलानी मधुगंधीनी, त्यांचा सुवास छान स्वाद असावा त्यांचा. फलानी बहुगंधीनी बहुनी विविधानीच, नुसतं एकाच प्रकारचं की आंब्याचेच फळं आले असं नाही, बहुनी खूप झाडं, विविधानीच, जितकी खाण्याची फळं जी या वानरांना आवडतात, ही सगळी झाडं सगळ्या फळांनी लगडून जावी, इतकी फळं त्यांना यावी, इतकंच मला द्या. म्हणजे कुणासाठी मागितलं? रामरायांनी मागितलं. हे कुणासाठी मागितलं? स्वतःसाठी काही नाही मागितलं. या वानरसेनेनी माझ्यासाठी इतका पराक्रम केला, आपल्या कुटुंबाला सोडून माझ्याबरोबर लंकेपर्यंत आले, खूप पराक्रम केला. त्या सगळ्या वानरसेनेनी माझ्यासाठी काय केलं, मला ते ऋण ठेवायचं नाही आहे. आणि मला ही जाणीव आहे की यांनी माझ्यासाठी काम केलं आहे. त्या जाणीवेपायी प्रभू रामचंद्रांनी त्यांना पोटभर फळं खाता यावी म्हणून हा वर मागितला भरद्वाजांनी. तथास्तु म्हटलं. त्यांचं सामर्थ्य आहे ते. आणि प्रयाग म्हणजे अलाहाबाद ते अयोध्या या मार्गावरती सगळ्या झाडांना खूप खूप फळं आली आणि सगळी वानरसेना त्यांना आवडणारं कच्ची फळं, त्याची पानं हे खात 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 अयोध्येपर्यंत गेले. दृष्टांत म्हणून पाहिली कथा रामायण, ती विस्ताराने आहे. पण प्रभू रामचंद्रांनी कृतज्ञ नावाचा अर्थ पाहताना फक्त ती आपण पाहण्याचा प्रयत्न केला. कथा आहे. पुढचं नाव 10 क्रमांकाचं या श्लोकातलं आहे. कृती म्हणजे क्रिया. संपूर्ण सृष्टीमध्ये अनेक प्राणीमात्र आहेत आणि प्रत्येक क्षणाला हे काही ना काही क्रिया करतात. क्रिया केल्याशिवाय ते राहू शकत नाही, हा सिद्धांत आहे. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत, भगवद्गीतेचा सिद्धांत आहे. एकही क्षण हा जीव काहीतरी क्रिया केल्याशिवाय राहू शकत नाही. या सर्व क्रियांचा प्रेरक, तारक, ऊर्जा देणारा हा परमात्मा आहे. म्हणून त्याचं एक नावच इथे कृती ठेवलेलं आहे. सगळ्या क्रियांचा. जसं आता मला असं वाटलं की पाणी प्यावं,
क्षुधा तृषा ह्या देहाच्या वृत्ती आहेत, देहधर्म आहेत ते. पाणी प्यायची वृत्ती जरी अंतःकरणात आली, पाणी प्रत्यक्ष प्यायलो, हे सुद्धा याचा प्रेरक परमात्माच आहे. प्रत्येक कृतीचा, छोट्या छोट्या क्रियांपासून प्रत्येकाने आपल्या जीवनाचा विचार करावा, की सकाळपासून रात्रीपर्यंत एका दिवसाचा विचार. किती क्रिया करतो आपण, किती क्रिया करतो. क्रिया करण्यासाठी कर्मेंद्रिय दिलेली आहेत आपल्याला, ज्ञानेंद्रियांनी पण क्रिया होतात. पण प्रत्यक्ष हालचालीच्या क्रिया, देह धावतो इकडे तिकडे, ह्या कर्मेंद्रियांनी होतात. पाय धावतात, हाताने किती काम करतो आपण, लिहू ठेवत नाही. पण दिवसभरामध्ये कोणीही व्यक्ती, स्त्री पुरुष सगळेच किती कामं करत असतात. या सगळ्या क्रियांचा जो प्रेरक आहे, म्हणून त्याचं एक नाव कृती असंच आहे. कारण तो सगळीकडे सर्व ठाईच आहे. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासून आत्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम यच्छात सर्वत्र सर्वदा, असं चतुश्लोक भागवत आहे. यच्छात सर्वत्र सर्वदा, सगळीकडेच आहे. प्रत्येक प्राणीमात्राच्या जवळ नाही, इथेच आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठती, भगवद्गीताच बोलते. भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढ आणि माया, तो इथेच बसून भूक तहान सगळ्या देहाच्या सगळ्या क्रिया, सगळ्या देहधारी जीवांच्या सगळ्या क्रिया जो करून घेतो, करतो. म्हणून त्याचं एक नाव कृती या ठिकाणी आलेलं आहे. त्या सर्व क्रियांसाठी ऊर्जा, स्फूर्ती, प्रेरणा हे सगळं देणारा परमात्माच आहे. आणि म्हणून आचार्याने असं म्हटलं आहे, प्रत्येक क्रियेचा ऊर्जा स्फूर्ती देणारा जो प्रेरक आहे, त्याचं एक नाव म्हणून कृती असं आहे. म्हणजे सगळ्या जितक्या क्रिया या सृष्टीत दर क्षणाला घडतात, त्या परमेश्वराच्या अधिष्ठानावरच घडतात. म्हणून त्याचं एक नाव कृतीही असं हे या श्लोकातलं 10 क्रमांकाचं नाव आहे. या श्लोकातलं अंतिम नाव आहे आत्मवान. आत्मवान, आत्मशब्द आहे तिथे, म्हणजे अखंड नेहमीसाठी आपल्या आत्मस्थितीत असणारा. परमात्म्याला दिला आहे शब्द हा. हे ईश्वरवाचक शब्दही आहे. निर्गुण निराकार परमात्मा तर आहे. आणि त्याचं वर्णन करण्यासाठी त्याची जी पद्धत शास्त्राची आहे, सत चित आनंद हे निर्गुण निराकाराचं वर्णन आहे. आणि ईश्वर याचं वर्णन थोडंसं वेगळं येतं, कारण मायेचा स्वीकार केला की तो ईश्वर होतो. पण ईश्वर असो, ब्रह्मवस्तू असो, हे नेहमी आपल्या एका महिम्यामध्ये स्थित असतात. श्रुती आहे पाहे, स्वतंत्र स्वे माहमनी तिष्ठती सर्वाधारम. स्वतंत्र स्वे माहमनी, स्वे म्हणजे स्वतःच्या, स्वतंत्र. परतंत्र परमात्मा अजिबात नाही आहे, ते स्वतःचंच स्वातंत्र्य आहे. त्याचं जीव परतंत्र आहे, पराधीन आहे, कर्मपराधीन आहे, अनेक गोष्टींच्या पराधीन जीव आहे. पण ईश्वर स्वतंत्र आहे. या श्रुतीमध्ये वर्णन आलं आहे स्वतंत्र स्वे म्हणजे स्वतःच्या, महामनी महिमा त्याचा काय आहे. सर्व शास्त्रग्रंथ, धर्मग्रंथ, संतग्रंथ वर्णन करतात. भगवंतांचा महिमा आहे सच्चित आनंद, हा महिमा आहे. हे त्याचं स्वरूप लक्षण नाही आहे. स्वरूप लक्षण सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे आहे. पण हा त्याचा महिमा आहे की तो अखंड सत आहे, चित आहे. सत म्हणजे आहे. चित म्हणजे ज्ञानाचा पूर्ण साठाच आहे. ज्ञान त्याचा अंग आहे, तो ज्ञानमयच आहे. ज्ञानाचा अर्थ प्रकाशाचा होतो, ज्ञान प्रकाश म्हणतात. आणि आनंदमय तो आहे. हे 3 त्याची महिमा आहे. ह्या 3ही महिम्यांमध्ये तो अखंड स्थित आहे. त्यात काही बिघाडच होत नाही. सृष्टी उत्पन्न होणार नाही. जेव्हा प्रलयानंतर ही सृष्टी नसते, सगळ्या सृष्टीतले सगळे जीव बीजभाव धारण करून ब्रह्मवस्तूच्या अंतर्गत एका ठिकाणी बीजरूपाने अगदी बिंदू मात्रेनं संस्थित असं म्हटलेलं आहे. एका बिंदूमध्ये सगळ्या जीवांच्या सगळ्या वासना, कर्म एका बिंदू मात्रेनं भगवंतांच्या अंतःकरणात राहतात. त्याचा उद्रेक पुढे होईल, ते खूप काळपर्यंत राहतात. वर्णन तसं आहे धर्मग्रंथांमध्ये की कितीतरी करोडो वर्षांचा काळ जातो. पण हे सगळ्या जीवांची, सगळी वासनांची बीज भगवान आपल्या हृदयाकाशामध्ये धारण करून बसतात.
आत्मवान आत्मवान धारण करून बसतात, स्वतःच्या महिम्यात आनंदात असतात. ही सृष्टी निर्माण झाली तर त्यांना आनंद यासाठी एक एकाकी न रमते पहिली श्रुती आहे. आणि मुख्य मुळामध्ये करण्याचं कारण म्हणजे जितक्या जीवांच्या वासना भगवंतांच्या हृदयाकाशामध्ये असतात त्या फलोन्मुख व्हायला पाहतात. कारण त्या त्या जीवांचे ते कर्म फलोन्मुख व्हायला लागतात. त्यांना आता फळं मिळणार आहे म्हणून ते भोगासाठी त्यांना एक काही शरीर दिलं पाहिजे ना. कारण भोगायतनम तनु, शरीराशिवाय भोग नाही भोगता येत. म्हणून त्या त्या जीवांना त्यांच्या कर्मांप्रमाणे भोग देण्याची व्यवस्था करण्याकरता स्वतंत्र स्वे महामनी तिष्ठती असा परमात्मा आता मग ईश्वरा मायेचं सहाय्य घेऊन ही सृष्टी निर्माण करायला लागतो. मग पुढे ब्रह्मदेवाची निर्मिती वगैरे असं. आणि मग ब्रह्मदेव निर्माता, विष्णू प्रतिपाळ करणारे, रुद्र म्हणजे त्याला संहार करणारे, अशा 3 देवता निर्माण होतात. आणि हे सृष्टीचक्र पुन्हा सुरू होतं. पण त्याआधी आत्मवान त्याचं नाव आपण शिकतो आहे. अत्यंत श्रेष्ठत्व आपल्या ऐश्वर्यात आनंदात अगदी एका जागी स्थित असलेला श्रेष्ठत्व, आचार्याने अर्थ दिले त्याचे. श्रेष्ठत्व, ऐश्वर्य, दिव्यता, भव्यता, व्यापकता हे तर ज्याचं स्वरूप आहे. या सगळ्या स्वरूपात अजिबात काही न्यून अधिक काही होत नाही. जे आहे तसंच तेवढंच राहतं. बाकी या संपूर्ण जगतामध्ये कोणतीही वस्तू आहे तेवढी कधीच राहत नाही. तिचं मगाशी आपण दुरादर्श शब्द पाहिला ना, दुरादर्श नाव आपण शिकलो ना. झीज होते, कमी कमी होत जातं, संपतं, अपक्षीयते हा धर्म लागतो देहधारी जीवांना आणि ते संपतं. या सृष्टीतले सगळे जीव देहधारी असोत जडचेतन असोत हे हळूहळू क्षर संपत जातात. त्यांना क्षरच म्हणतात ना. क्षर मग ईश्वर अक्षर, यांच्या तुलनेत तो अक्षर, क्षराच्या तुलना केली तर अक्षर, नाही तर तोही संपतो. हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक सर्वदा अविनाशयक सद्गुरु पद श्रीराम अशी दासबोधात ओवी येते. आणि ह्या पद्धतीने भगवंतांचं हे नाव आत्मवान त्या अर्थाने आहे. आपल्याच महिम्यात तिष्ठत असतो. समर्थ रामदास स्वामींनी मनोबोधात एक प्रश्न उपस्थित केला आहे. म्हणजे मनाचा श्लोकच येतो. विधी निर्मिता लिहितो सर्व भाळी, परी लिहितो कोण त्याचे कपोळी, हरो जाळीतो लोकसंहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. 3ही देवतांचे वर्णन आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांचे, की त्यांनी ब्रह्माला निर्माण केलं, विष्णूला निर्माण केलं. पण हा हरू म्हणजे शंकर किंवा रुद्र. हरू जाळीतो लोकसंहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. शंकराला कोण संपवतो. हा शंकरांना, विष्णूंना, ब्रह्मदेवांनाही म्हणजे संपवणाऱ्याचा अर्थ मृत्यू अर्थाने नाही आहे. त्यांना आता काम करण्याची गरज नाही आहे. ही सृष्टी विलीन होणार आहे. तिघांना एक कार्य उरत नाही. म्हणून ब्रह्मा विष्णू हे नाश पावती सकळिकाचा अर्थ ते पुन्हा विलीन होतात ब्रह्मतत्वामध्ये. त्यांची गरज नाही उरत, त्यांना काम नाही उरलं. म्हणजे त्यांना मृत्यू किंवा संपणे असा शब्द नाही आहे. नाश शब्द समर्थाने वापरला, हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळिक. पण त्या नाश शब्दाचा अर्थ ते राहत नाही असा घ्यायचा आपण. त्यांना मृत्यू नाही, ईश्वराला मृत्यू नाही आहे, पण गरज नाही, कार्य नाही. मग आता काय करायचं. मग काय करताना ते विनाकारण काय बसून करणार. म्हणून ते ब्रह्मामध्ये लीन होतात. मायेला स्वतः माया स्वाधीन करून ते जग निर्माण करतात. माया आणि ईश्वर दोघंही एकच आहेत. ते दोन्ही ब्रह्मवस्तूमध्ये विलीन होतात आणि पुन्हा अनंत काळ गेल्यानंतर मग पुन्हा सृष्टी निर्माण होईल. आणि म्हणून आत्मवान हे निर्गुण निराकार परमात्म्याला सूचक असलेलं नाव आहे असं आचार्यांनी म्हटलं आहे. निर्गुण निराकार परमात्म्याविषयी अखंड आत्मस्थितीत राहणारा, अखंड आत्मस्थितीत म्हणजे सच्चित आनंद या महिम्यात स्थित असणारा. श्रुती म्हटली ना आपण, स्वतंत्र स्वे महामनी तिष्ठती सर्वाधारम. फार सुंदर आहे श्रुती. स्वतःच्याच महिम्यात स्वतंत्रपणे अखंड स्थित असणारा, म्हणून आत्मवान असा अर्थ आचार्यांनी केलेला. आचार्यांनी श्रुती वापरली आहे भाष्यामध्ये. स्वतंत्रस्य महामनी तिष्ठती सर्वाधारम. श्रोते हो, याप्रमाणे आपण आज 9 क्रमांकाचा श्लोक, पण आपला विष्णू सहस्रनाम चिंतन मालिकेचा 10वा भाग होता. 10वा भाग 9वा श्लोक. कारण सगळ्यात पहिला भाग आपण प्रस्थानरूप घेतला असल्यामुळे असं एका याचं अंतर आहे.
झालेलं चिंतन सगळ्या श्लोकाच्या अनुषंगाने 11 नामांचा आपण आज चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ईश्वराच्या अशा विविध नामांचा जर आपण विचार करत गेलो, चिंतन मनन करत गेलो, तर ईश्वराविषयीची श्रद्धा अपार वाढते. वेगळे त्याचे गुण, काही क्रियाविशेषणं, काही त्याच्या लीला, काही चारही म्हणजे निर्गुण निराकार परमात्मा, सगुण निराकार परमात्मा, सगुण साकार परमात्मा आणि मूर्ती परमात्मा, हे सगळे परमात्माच आहेत. त्याचीच 4 अंग, चत्वार देव निरूपण आहे. या चारहींच्या अंगाने इथे नावं आलेली आहेत. या चारही विषयांची नावं आहेत. त्यामुळे अशा सगळ्या नावांचा अर्थ जर आपण चिंतनात ठेवत गेलो, मननात ठेवत गेलो, मनन करीत गेलो, तर ईश्वराविषयीची आपल्याजवळ आहे श्रद्धा सगळ्यांजवळ. म्हणून आपण श्रवण करतो आहोत, चिंतन करतो आहोत. ती अजून अजून वाढते आणि प्रतिक्षणम वर्धमानम या भक्तिसूत्राप्रमाणे ती वाढत जाते. ती सर्वांची वाढावी अशी मी कामना करतो. आणि आजचं झालेलं चिंतन परमपूजनीय सद्गुरूंच्या चरणी, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी समर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय.